नमस्कार, मी अभिजित खांडकेकर तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो क्रिमिनल्स चाहूल गुन्हेगारांची च्या आजच्या भागात। अमानुष एखाद्या मुलीवर कुठलाही माणूस एवढे अमानुष अत्याचार कसे काय करू शकतो? क्रूरतेची परिसीमा गाठणारी, डोकं चक्रावून टाकणारी ही घटना। जेव्हा आपण एखाद्या चक्रव्यूहात अडकल्यासारखे वारंवार एकाच गोष्टीत अडकत असतो तेव्हा लक्षात घ्या, चूक तुमचीच असते। या जगामध्ये समस्या नाहीत अशी व्यक्ती मिळणं अत्यंत कठीण आहे, पण आपल्या मनासारख्या गोष्टी घडत नाहीत म्हणून निराश होणं कितपत योग्य आहे? आपला जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन नेहमी सकारात्मकच हवा। तो जर चुकला तर जे घडतं ते भयानक असतं। माधुरी तांबेंच्या बाबतीत सुद्धा असंच काहीसं घडलं होतं। नोकरी लागल्यानंतर मिळालेलं स्वातंत्र्य आणि अधिकार यांची सांगड त्यांना घालता आली नव्हती आणि त्यात एका पोलीस अधिकाऱ्याचं अशा पद्धतीनं गायब होणं हे पोलीस डिपार्टमेंटसाठी सुद्धा लांछनास्पद होतं। पण सत्य हे आहे की आता या क्षणाला ती गायब आहे। का, कुठे, कोणी गायब केलंय तिला, की ती स्वतःच गायब झालीये, असे अनेक प्रश्न समोर असताना अचानक एका महिलेची बॉडी सापडते, तीही सडलेली। कुठे सापडली बॉडी? सर, या फ्रीजच्या बॉक्समध्ये। बऱ्याच दिवसापासून दम केलेली असणार इकडे। चेहरा पार सडलाय, ओळख पण पटत नाहीये। माधुरी बरोबर तुम्ही असायचात ना ड्युटीवर? हो सर। तिच्या मानेवर, हातावर, चेहऱ्यावर कुठे काही खून वगैरे होती का? तसं काही आठवत नाहीये सर, पण गळ्यात मंगळसूत्र होतं, त्या अलीकडे घालत पण नव्हत्या। प्रवीण, तिच्या बॉडी स्ट्रक्चर कडे बघून काय वाटतंय? माधुरीची बॉडी वाटते का? सर, बॉडी खूप दिवसापासून इथं पडली, डिकम्पोज झाली, सांगता नाही येणार। एक काम करा, माधुरीच्या भावाचा आणि या बॉडीचा डीएनए मॅच करा, बघा काय माहिती पडते। जर ही बॉडी माधुरीची नसेल तर अजून एक प्रश्न उभा राहील, ही बॉडी आहे कोणाची? पंचनामा करायला पाठवा, पीएम रिपोर्ट आल्यानंतर बघू काय करायचं। रिकाम सर, अजून काही सापडलंय का? नाही सर, रोडच्या शेवटपर्यंत पाहिलं, कुठेही गाडीच्या टायरची निशाण नाहीये। आजूबाजूला बघा जरा। हो सर। याचा काही उपयोग होईल असं वाटत नाही, कारण रस्ता रहदारीचा आहे, दिवस रात्र ट्रॅफिक असतं तिथे। किती गाड्या चेक करणार, कुणावर संशय घेणार? सीसीटीव्ही फुटेज मधून पण काही मिळेल असं वाटत नाही। सर, 0925 कार, त्या गाडीच्या डिक्कीत जे ब्लड सापडलंय ते कुत्र्याचंच होतं सर। पण कुत्र्यांच्या आड तोच माणूस जर का काय करत असेल तर? ह्या वेळी सुद्धा त्याच दरम्यान जर का ती गाडी तिथं सापडली तर शंका घेण्यासारखं आहे। पोस्टमॉर्टम रिपोर्ट नंतर साधारण तारीख कळेल, तेव्हा सीसीटीव्ही फुटेज चेक करा। राहिला प्रश्न, ती माधुरी असेल तर? सर, ती माधुरी असेल तर प्रश्न हा आहे की तिला कोणी आणि का मारलं? मुन्नाची आणि त्या बाईची बॉडी एकच ठिकाणी सापडली आहे, याचा अर्थ असा की त्या दोघांचा खुनी एकच आहे। पण सगळ्यात आधी आपल्याला माधुरी किंवा ज्या कोणा बाईची ती बॉडी सापडली आहे तिच्या खुनामागे मुन्नाचा खून केलेली माणसं आहेत की नाही याचा शोध घ्यायला हवा। तुम्ही एक काम करा प्रवीण, ती बॉडी माधुरीची नाही या अँगलने विचार करून तपास करायला सुरुवात करा, आणि मी ती माधुरी आहे असा विचार करून तपास करायला सुरुवात करतो। आपल्याकडे वेळ फार कमी आहे, त्यामुळे ताबडतोब हालचाली करा, ठीक आहे? हो सर। ओके। हे कळत नाहीये, त्या खोक्यात ती बाई राहिली तरी कशी? एवढा मोठा खोका त्या डिक्कीत बसू शकेल का? एक काम कर, त्याच आकाराचा अजून एक खोका घेऊन ये, बघूया त्या आरोपीने काय डोकं लावलंय ते। ओके साहेब, आणतो। इतका मोठा बॉक्स या गाडीचा डिक्कीत राहणं जरा कठीण आहे, बॅक सीट मध्ये पण नाही राहू शकत। म्हणजे सर, हे काम टेम्पोच असेल। हा बॉक्स मला एकट्यालाच उचलायला इतका त्रास होत असेल तर साधारण 60 किलोची बाई यात असेल तर ते काम एकट्याने करणं शक्यच नाही, म्हणजे खुनी दोघे आहेत। सर, आपण आजूबाजूच्या एरियातले सीसी चेक करूया।
हा खोका नेताना नक्कीच कुठला ना कुठला तरी टेम्पो दिसेल. PM रिपोर्ट येईपर्यंत एक्झॅक्ट टाइम आणि डेट आपल्याला कळणार नाही. उगाच कोणत्याही टेम्पोवाल्याला धरपकड करण्यात काही अर्थ नाही. म्हणजे सर हे पक्का आहे, मुन्ना आणि त्या बाईचा खुनी एकच असेल. या बाईचा खूनही ड्रग्ज प्रकरणामुळे झाला असा अंदाज बांधला तर माधुरीने एका चहाच्या टपरीवर रेट टाकली होती. तिला तिथं 2-4 मुलं सापडली होती. पाटीलबाईंना तो अड्डा माहित आहे. एक काम करा, आपल्या खबरांना तिथे पाळत ठेवायला सांगा. ती मुलं दिसली की कळवायला सांगा. त्या मुलांकडे नक्कीच काहीतरी टिप असेल. ओके सर. माधुरीने कोणाला तरी कॉल करण्याचा प्रयत्न केला. प्रवीणने तिला अडवलं. त्यानंतर दोघांमध्ये वादावादी झाली. काही वेळाने दोघंही शांत झाले. शांत झाल्यावर माधुरीला आपण करत असलेली चूक लक्षात आली असेल. सर, हा कॉल तिनं प्रवीण सरांच्या बायकोला लावण्याचा प्रयत्न केला असा आणि त्यांनी फोन करून सगळं सांगितलंही असेल. कदाचित म्हणून ते वेगळे झाले असतील. एक काम करा, पुन्हा एकदा माधुरीच्या भावाला आणि नवऱ्याला बोलवून घ्या. या माधुरीची स्टोरी ना डिटेलमध्ये कळायला हवी. बोल, मुन्नाचा खून का केलं? साहेब आपण काय पण नाही केलं साहेब. मुन्ना तर पोरी पण फसलाय. कोण पोरगी? आपल्याला नाही माहित. मुन्ना त्याच्या गर्लफ्रेंड साठी नेहमी ड्रग्ज न्यायचा. त्या दिवशी त्याचा बॅड लक होता आणि पेट्रोलिंग मध्ये गावला तो. माधुरीचा खून तू केलंस ना? नाही साहेब आपण नाही केला साहेब. त्या दिवशी त्या मॅडमने धाड टाकली आणि आपल्याला पकडला. आपण पण खुन्नस दिली साहेब. पण खरं सांगतो आपण नुसता सुखात दम भरलेला. हे नाटक कमी करणार तर अजून एक रिकामे चेप आला. मला माधुरी तांबेबद्दल सगळी माहिती हवी. अगदी तुमच्या लग्नापासून तिचं वागणं, मित्रमैत्रिणी, सगळं जे काही माहिती आहे डिटेलमध्ये सांग. लग्न आधीपासूनच माधुरीला करिअरमध्ये इंटरेस्ट होता. करिअरसाठी तिने कधी मुलंही होऊ दिलं नाही. ते पत्र येईपर्यंत सगळं काही छान चालू होतं, पण त्यानंतर अहो ऐकलं का? हो माझं ASI म्हणून पोस्टिंग झालंय, ते सुद्धा मुंबईला. सांगतेस? अरे ही तर गुड न्यूज आहे. आपण एक काम करू, देवळात जाऊ आणि तिकडनं मस्तपैकी हॉटेलमध्ये जाऊ जेवायला. येस, मी लगेच फ्रेश होते. जा 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 लगेच. ती घरी आली तेव्हा ती माझी राहिली नव्हती. सतत फोनवर कोणाशी तरी गप्पा मारत बसायची. म्हणून मी हटकलं तिला एकदा. माधुरी, 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 हे काय चाललंय? मी कॉल करते. कोणाशी तू इतका गप्पा मारतीयस? घरात आलीयस तू? अरे गप्पा नाही मारत, पोलिसात आहे मी. 24 तास ड्युटी करावी लागते, त्यामुळे कोणत्या ना कोणत्या केस संबंधी आम्हाला बोलावंच लागतं. तिथे घरात बसून तुला काय कळणार? हो, मला काहीच कळत नाही ना तुझं काय चाललंय ते. तुझंच काय ती अक्कल आहे सगळी. आणि त्याच दिवशी मला तिच्या वागण्याचा संशय आला. काय चाललंय तुमचं? तुम्ही माझा फोन चेक करताय, तेही मला न विचारता. हे बघा, आपण नवरा बायको असला तर तुम्ही असं करू शकत नाही. काय शंका आहे तुम्हाला? हा, सरळ सरळ विचारा ना मला. काही लपवणार नाहीये मी. हा प्रवीण कोण आहे? माझे सिनियर बॉस आहेत. म्हणून त्याचं असं एकेरीत नाव सेव्ह करून ठेवलंय का? हो, म्हणजे त्यांनीच मला सांगितलं की त्यांना सर म्हटलेलं आवडत नाही, सो म्हणून मी तसं सेव्ह केलं. तुम्हाला काय वाटतं? हा,
त्यांचं आणि माझं काय चालू आहे का? शी, आता का मी नोकरी सोडून घरी बसू का? इतक्या मेहनतीने ट्रेनिंग घेऊन मिळवलेली नोकरी तीही अशी सोडून देऊ? अरे मुली तरसतात पोलिसात यायला आणि मला मिळाली तर? तुमचा संशय. त्या दिवशी मी तिला काहीच उत्तर देऊ शकलो नाही, पण मनातला संशय काही केला जात नव्हता, म्हणून एक दिवस मुंबईलाच निघून आलो. कुठे घेऊन चाललाय? चल सांगतो, चल कशाला घेऊन चाललाय? कुठे घेऊन चल इकडे चाललाय? ये. सर, तुमच्या जीपच्या ड्रायव्हरनी सांगितले हा तुमचा पाठलाग करतो. पोलीस स्टेशनच्या बाहेर सुद्धा हा तुमच्या पालटीवर होता. शंका आली म्हणून घेऊन आले. कोण बाबा तू? मी ASI माधुरी तांबेचा नवरा. माझा पाठलाग का करत होतास? मला तुम्हाला काहीतरी विचारायचं. माझं आणि तुमच्या बायकोचा अफेअर आहे का? आहेच ना? हो आहे. काय करशील? हं? जा, जे करायचंय ते कर. पुन्हा जर का माझा पाठलाग केलास ना तर अशी केस ठोकेन की आयुष्यभर बाहेर नाही यायचं. माझ्या आणि माधुरीच्या मध्ये पुन्हा नाक खुपसायचं नाही. कळलं ना? चल निघ, घेऊन जा रे. चल, याबाबत तुम्ही माधुरीला कधी काही विचारलं नाही? विचारलं ना साहेब, पण त्यावर तिचं उत्तरही तयार होतं. हो, आहे माझं प्रेम प्रवीणवर, आहे आमचं अफेअर. आणि का असू नये? आरशात तोंड बघितलंय तुझं? प्रवीणची पर्सनॅलिटी बघितलीस? आई वडिलांनी केवळ जबरदस्ती केली म्हणून मी तुमच्याशी लग्न केलं. मला माझं करिअर करायचं होतं, बाकी काही नाही. ते असं चूल आणि मूल करत खितपत नाही पडायचंय. हे बघ ग, जे काही घडलं ते घडलं, पण आपलं लग्न झालंय. मी कधीच तुला जबरदस्ती केली नव्हती. तुला जे काही करायचं होतं ते लग्न आधी करायला हवं होतंस ना तू. माझ्याशी लग्न कर अशी तुला मी कधीही जबरदस्ती केली नव्हती, किंवा माझा पगारही लपवला नव्हता मी कधीच. तीच मोठी चूक झाली माझी आणि ती आता मला सुधारायची आहे. प्रवीण बरोबर लग्न करून. तुम्हाला कोर्टात जायचं असेल तर तुम्ही जाऊ शकता. बघू तिकडे काय होतं ते. अरे पण तू तुमचं जे काही भांडण झालं, जे काही घडलं, याचा अर्थ एकच आहे की माधुरी स्वखुशीनं प्रवीणशी संबंध ठेवून होती. बरं, तिने हे मान्य केलं, प्रवीणनेही मान्य केलं. याचा अर्थ असा होतो की दोघांनाही हे संबंध मान्य होते. असं असताना तुम्ही हा व्हिडिओ व्हायरल करून बोंबाबोंब का करताय? हे बघा साहेब, मला मान्य आहे प्रवीण आणि माधुरीचं अफेअर होतं. त्यांनी जे काही केलं ते स्वतःच्या मर्जीने केलं, हेही आम्हाला मान्य आहे. हो, पण आम्ही त्याच्याबद्दल बोंबाबोंब करतच नाही आहोत. आम्हाला फक्त हाच प्रश्न पडलाय की माझी ताई आता या क्षणाला आहे कुठे? ते शोधणं पुणे पोलिसांचं काम आहे. तरीही माधुरी तांबे आमचाही स्टाफ होती, आम्हीही शोध घेऊ. हे बघा, माधुरीचे कॉल रेकॉर्ड्स. या कॉल रेकॉर्ड्स प्रमाणे माधुरीचा फोन पनवेलच्या आसपास स्विच ऑफ झाला. पनवेलच्या जवळ काय आहे? पेण. पेणला हे म्हणजे जनार्दन राहतात. त्यानंतर काही काळासाठी तो मोबाईल पुन्हा ऑन झाला. कदाचित तुम्हाला मेसेज करण्यासाठी ऑन झाला असेल. तो ऑन झाला तेही पनवेललाच. म्हणजे पेणवरून पनवेलला मोबाईल स्विच ऑन झाला, स्विच ऑफ झाला. जर माधुरी तांबे गायब झाले, त्यांचा खून झाला असेल, तर हा मोबाईल ज्यांच्याकडे आहे हे त्याचंच काम. सर, हे सगळं ठीक आहे, पण मुंबई टू पनवेल हे अंतरही जास्त लांब नाहीये. हे सगळं करायचं आहे तर तो प्रवीणही करू शकतो ना. उलट मला तर ही खात्री आहे की हे सगळं त्यांनीच घडवून आणलंय आणि माझ्या ताईच्या गायब होण्यामागेही त्याचा सगळ्यात मोठा हात आहे. मला एक कळत नाहीये, माधुरी तांबे स्वखुशीनं प्रवीण बरोबर संबंध ठेवून होते. सगळं काय व्यवस्थित चाललं होतं. त्यांनी आपली प्रेमाची कबुली देखील दिली होती. हे सगळं असं चांगलं चाललं असताना प्रवीण माधुरीचा खून का करेल? मला अपेक्षित होतं की तुम्ही हेच उत्तर देणार. नाही, कारण काय आहे ना, तो तुमचा स्टाफ आहे ना, तुम्ही त्याला वाचवायचा प्रयत्न करणारच. पण मीही तुम्हाला सांगतो, जोपर्यंत माझी ताई सापडत नाहीये किंवा जर तिचा खून झाला असेल तर तिचा खूनही सापडत नाहीये ना, तोपर्यंत मी गप्प बसणार नाही. आणि आता बघा मी काय करतो ते. चला भाऊजी. आई केव्हापासून विचारतोय, समजत नाही का तुम्हाला? त्या दिवशी ती मुलगी मुन्नाला घेऊन गेली, तिचं नाव हवंय मला. मुन्ना बोललाय का तिच्याबद्दल? हा,
मुन्ना हा नाही मुन्ना घरात असं काय बोलायचं नाही हो. तो बाहेरचं काय बी घरी सांगत नव्हता बघा. एक तर नोकरी बी गेली त्याची, त्याचा बाप बी असा हॉस्पिटलमध्ये पडलाय आणि मी बघा हे अशी घरी, तर तो हो बरं. ती मुलगी त्या दिवशी आली होती, ती दिसायला कशी होती? लई गोड होती बघा पोरगी. हा श्रीमंत होती पण भंजाळलेली होती बघा. तुम्ही डिटेलमध्ये सांगू शकता? चेहऱ्याचं वर्णन करू शकता म्हणजे आम्ही चित्र काढून घेऊ आणि ओळखू शकू. हा चित्रकला. हा. हा हो हो सांगेल. स्केच आर्टिस्टला बोलवून घ्या आणि हिच्याकडनं स्केच करून घ्या. हे बघ, पोलिसांपासून काही पण लपून राहत नाही. तुला पकडलंय ना आम्ही, म्हणजे तुझ्या विरुद्ध ठोस पुरावा आहे. अगदीच खुनाच्या गुन्ह्यात नाही, पण ड्रग्स विकतो म्हणून तू नक्कीच आत जा. यातून वाचण्याचा सोपा मार्ग सांगतो. मुन्नाचा आणि माधुरी तांबेचा खून कोणी केला ते सांग. जर तू केला असशील तर तशी कबुली दे. ठीक आहे, मग आता बगाटेच तुला विचारेल. त्याच्या दांडक्याचे फटके पडले ना की सगळं ओक्षे. बगाडे, घ्यायला ताब्यात. काय नको करू? अरे सगळं खरं सांग ना मग. हे बघ, मी साहेबाला सांगून ना तुला माफीचा साक्षीदार व्हायला लावतो. काय नाही, फक्त 1-1.5 वर्ष जेलमध्ये राहायचं बस. मला बी वाटतंय तू मुन्नाचा फोन केला नशील, पण हे बघ खरं सांग, आम्ही तुझं नाव कुठे बाहेर फोडणार नाही. अरे तुला कोर्टात पण नाही उभं करणार. बघ, साहेबांना सांगून ना तुला हवं नको ते पैसा अडका द्यायला लावतो. विचार कर चांगला. बघाडे, हा स्केच सगळीकडे सर्क्युलेट करा, सोशल मीडियावर टाका. बघा कोणाला काय माहित असेल तर. ह्या मुलीबरोबर मुन्ना त्या दिवशी बाहेर गेला आणि मग पकडला गेला आणि मग तो कोर्टातून फरार झालाय आणि मग त्याचा खून झालाय. यात नक्की या मुलीचा हात आहे. फटाफट शोधा. ओके सर. मॅडम, हा स्केच सगळीकडे सर्क्युलेट करा. सर, हिला ओळखते मी. काय? हो, हिची मिसिंग कंप्लेंट आहे आपल्याकडे. येस, आनंद वर्तक. हो मीच. तुम्ही मिसिंग कंप्लेंट दिली होती ना? हो माझी मुलगी श्रेया. काय झालं? त्याच संदर्भात काहीतरी बोलायचं होतं. हो, या ना प्लीज या. काय 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 कळलं श्रेयाचं? हीच तुमची मुलगी? हीच श्रेया. काय झालं हिला? तुम्ही मुन्नाला ओळखता? मुन्ना? हो, मुन्ना मित्र आहे तिचा. सर, मी मुन्ना. आपण थोडं बाहेर जाऊन बोलूया का? श्रेयाला उगाच त्रास होईल सर, प्लीज. बी कम्फर्टेबल. हां हॅव अ सीट. सर, मी संकेत गावडे, पण सगळे मला मुन्ना म्हणूनच ओळखतात. श्रेया आणि मी एका कॉलेजमध्येच होतो. ती स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीमध्ये पुढे असायची, त्यामुळे ओळखतो मी तिला. सर, आता घरी जात होतो मी, तिला रस्त्यात एका ठिकाणी बसलेली पाहिली. मला वाटलं ॲक्सिडेंट वगैरे झालं आहे, पण नंतर कळलं कुठला तरी नशा केला. सर, ओळखतो सर, कॉलेजमध्ये असताना अशी नव्हती ही. खूप सरळ मुलगी होती. शी इज अ गुड गर्ल. स्टील शी इज. सर, चांगली मुलगी आहे ती. ब्रेकअप झालं तिचं. राहुल नाव होतं त्याचं. मलाही चांगला मुलगा वाटला होता. शी वॉन्टेड टू मॅरी हिम अँड दिस राहुल टेस्ट हर. सोडून निघून गेला रे. यू नो वॉट, माझी पण तेवढी चूक आहे. मी वेळ नाही देऊ शकलो त्या काळात तिला. आय वॉज नॉट देअर ॲट ऑल. माझा बिझनेस आहे. माझ्या टूर्स होत्या, मी बाहेर होतो. शी हॅजंट गॉट मदर. तिच्या लहानपणीच आई. देन शी स्टार्टेड दिस ड्रग्स, डिस्ट्रॅक्शन, डिप्रेशनमध्ये गेले रे. कम्प्लीट. एनिवे, तू फ्रेश हो. मी सरबत आणतो तुझ्या. नाही सर, इट्स ओके. मी इथे जवळच राहतो.
तुम्ही श्रेयाच्या ॲडिक्शनचं टेन्शन नका घेऊ सर. मी आहे ना, माझी चांगली मैत्रीण आहे ती, समजावेन मी तिला. टेन्शन घेऊ नका सर, येईन आणि बोलेन तिच्याशी उद्या. मग तो नेहमी घरी यायला लागला साहेब. त्याचं आणि श्रेयाचं छान जमायचं. तिच्याशी बोलायचा, तिला सांभाळायचं, तिला समजावायचं. साहेब बोलून बोलून त्याने तिचं ड्रग्स घेण्याचं प्रमाण पण खूप कमी केलं होतं. पण श्रेया पूर्णपणे बाहेर आलीच नाही साहेब. अशी मध्येच कधीतरी अनकंट्रोल्ड व्हायची, एकदम अखंड तांडव करायची आणि निघून जायची बाहेर. 1 दिवस 2 दिवस 3 दिवस. त्या दिवशी पण असंच झालं साहेब. खूप अस्वस्थ झाली, खूप अखंड तांडव केलं, आरडाओरड केली आणि निघून गेली साहेब तीरासारखी. आणि मग आलीच नाही. मग मुन्ना आला. 11 वाजले असतील साहेब. मुन्ना अचानक आला. मुन्ना, अरे काय झालं? ही काय अवस्था करून घेतलीस तू? काय झालं? काय प्रॉब्लेम आहे का? नाही सर, मी आजची रात्र सर थांबू इथे सर. हो, इट्स ओके. तू बस आधी. मला सांग काय झालं? काय प्रॉब्लेम आहे का? पैशांचा काय प्रॉब्लेम झालाय का? नाही सर, पैशाचा वगैरे काही प्रॉब्लेम नाही सर. तुम्ही आराम करा हो, सर. तू बस आराम. तुला पाणी आणू का? नाही नको सर, तुम्ही आराम करा सर, मी आहे. अरे आराम कुठला करतो? मी पण जागाच आहे. श्रेया कालपासून घरी नाही आली. तो रवळ्याने काय झालं कुणास ठाऊक. मुन्ना अचानक कुठला म्हणाला, मी स्वतःच जातो आणि शोधून घेऊन येतो तिला. आणि निघून गेला एकदम. मी त्याच्या फोनची वाट बघत राहिलो, त्याला फोन करत राहिलो. त्याने फोन उचलले नाही, काय नाही. नंतर मुन्नाचाही काही पत्ता नाही ना. माझ्या श्रेयाचा काय काही कळायलाच मार्ग. मग नाईलाज झाला साहेब. मग मिसिंग कंप्लेंट दिली. तुम्ही काळजी करू नका, आम्ही शोधू तिला. प्लीज. आणि मुन्ना किंवा श्रेयाचा काही पत्ता लागला तर आम्हाला कळवा. आपल्या समोरचं हर्डल वाढलंय. या DNA रिपोर्टनुसार ती बॉडी माधुरीची नाहीये, एका 25-26 वर्षाच्या मुलीची आहे. सर तर शॉकिंग आहे. PM रिपोर्ट तर याच्यापेक्षा शॉकिंग आहे. ही जी बाई आहे तिच्या डोक्यात असा वार करण्यात आलाय की ती एका वारमध्ये गेली. दुसरं वारंवार बलात्कार करण्यात आला. खून साधारण 15 मेच्या आसपास झाला असेल. सर जिथं बॉडी सापडली आहे तिथं दिवसा फार रहदारी असते. याचा अर्थ असा की हे कांड रात्रीच झालं असावं. त्या दिवशी त्या एरियामध्ये कुठले मोबाईल ऍक्टिव्ह होते हे सांगणं कठीण आहे, कारण तिथून जवळच मेन रोड आहे. तिथे रात्रंदिवस वर्दळ असते. खुन्याला पकडण्यासाठी दुसरा मार्ग शोधावा लागेल. एक मार्ग आहे सर. जिथं मुन्नाची बॉडी सापडली आहे तिच्या जवळच आपल्याला ती बाईची बॉडी सापडली. श्रेया आणि मुन्ना या दोघांची मैत्री होती. आणि श्रेयाच्या वडिलांच्या स्टेटमेंटनुसार त्या दिवशी तो श्रेयाला शोधायला बाहेर निघाला आणि त्या दिवसापासून ते दोघंही गायब आहेत. सर मला असं वाटतंय की ती बॉडी तिच्या एजनुसार श्रेयाचीच असावी. तसं असेल तर श्रेयाच्या वडिलांचा आणि त्या बॉडीचा DNA मॅच करा. एक नक्की आहे, या मुलीचा आणि मुन्नाचा खुनी एकच आहे. राईट सर. DNA चाचणीनंतर ती बॉडी श्रेयाचीच असल्याचं पोलिसांना कन्फर्म झालं होतं. पोलिसांसमोरचा गुंता आता अधिकच वाढत होता. 3 केसेस, मुन्नाचा फरार होणं, त्याचा खून होणं आणि त्याचा खुनी अद्यापही मोकाट फिरणं. पण गेले 6 महिने पोलिसांना याचा सुगावाही लागत नव्हता. माधुरीचं गायब होणं सगळ्यांना स्कोड्यात टाकणारं होतं. 3ही केसेसमध्ये पोलिसांच्या हाती कुठलाही पुरावा लागत नव्हता. PI वरचं प्रेशर वाढत चाललं होतं. PIच्या राजीनाम्याची मागणी सुद्धा आता जोर धरू लागली होती. मात्र या 3ही केसेस संदर्भात रेग्युलर म्हणजेच पोलिसांची नेहमीची पद्धत बाजूला ठेवून वेगळा विचार करायचं PIनं ठरवलं आणि त्यांना एक मार्ग सापडला. या बॉक्समधून बॉडी नेण्यामागची 2 कारणं असावी. वॉचमनच्या नजरेतून आणि CCTVतून वाचण्यासाठी याचा उपयोग केला गेला असेल. वाटावं की घरातलं एखादं सामान घेऊन जातं. जर वॉचमनच्या नजरेतून वाचण्यासाठी याचा उपयोग केला गेला असेल तर एक गोष्ट नक्की आहे की श्रेयाचा खून हा एखाद्या फ्लॅटमध्ये झालाय आणि तिथेच तिच्यावर बलात्कार देखील करण्यात आला. पण सर त्या एरियामध्ये वॉचमॅन असलेल्या खूप बिल्डिंग आहेत. त्याच बिल्डिंगमधली आपल्याला ती बिल्डिंग शोधून काढायची, कारण मुन्नाचा आणि श्रेयाचा खुनी हा एकच आहे. मुन्ना ज्या दिवशी कोर्टासमोरून फरार झाला तो थेट श्रेयाच्या घरी गेला. मुन्नाला श्रेया सापडली आणि त्याच्या पाळतीवर असणाऱ्या आरोपीला
मुन्ना सापडला. त्याने मुन्नाचा खून केला आणि श्रेयाला घेऊन तो आपल्या फ्लॅटवर गेला. मग त्याने श्रेयावर बलात्कार केला आणि काही दिवसांनी श्रेयाचा देखील खून केला. सर, आरोपीपर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याकडे या बॉक्स शिवाय दुसरा कोणताही पर्याय नाही. पण या बॉक्समधून आपल्याला काय माहिती मिळेल? हा बारकोड बघा. या बारकोडमुळे आपल्याला याच्या डीलरची माहिती मिळेल आणि डीलर करून आपल्याला कळेल की या बॉक्समधला फ्रीज कोणी विकत घेतला होता. आणि जर का हा बॉक्स एखाद्या भंगारवाल्याकडून घेतला असेल तर त्या भंगारवाल्याला शोध आपल्या एरियातलाच असावा. येस सर. येस. नमस्कार सर. तुम्ही नुकताच एक फ्रीज विकत घेतला होता ना? हो, काही दिवसांपूर्वीच. व्हेरी गुड. चला. अहो, हो, हॅलो. कोण आहात तुम्ही? घरात कशी घुसताय माझ्या? इथं तिथं फ्रीजचा बॉक्स फेकणं गुन्हा आहे. हा तुमच्याच फ्रीजचा बॉक्स आहे ना? आता कळलं आम्ही कोण आहेत ते? निकाम आहे, चेक करा. अहो साहेब, मी काय केलंय साहेब? मला सांगा तरी. सांगतो जरा थांब, शांत हो. सर, हे बघा. साहेब काय? साहेब मारू नका प्लीज प्लीज साहेब. आता सांग मला, का मारलं श्रेयाला? सांगतो साहेब, सांगतो. साहेब, मी रेग्युलर ड्रग कन्झ्युमर आहे साहेब आणि त्या दिवशी पुढे आणायला अड्ड्यावर गेलो होतो. C'est moi sous la lumière. On the catwalk, the catwalk, the catwalk, the catwalk, the catwalk, the catwalk, the catwalk. C'est moi sous la lumière. Come on, take it. On the catwalk, the catwalk, the catwalk, the catwalk, the catwalk. Hey bro, twist. Hey, you want more? go ahead. Come, let's go. Come with me. हॅलो अमित, लवकर खाली ये. काय केलं सर भाई? ते सगळं सोड. आधी आपण ह्याला उचलून गाडीच्या डिक्कीत टाकू आणि नंतर मग हिचं बघू. चल चल चल. डिकीत मुन्नाची बॉडी टाकली आणि त्याला नेऊन भंगारवाल्याच्या इथं फेकलं. मग आम्ही श्रेयाला घरी घेऊन आलो. घरी घेऊन आल्यावर मी आणि माझ्या मित्राने मिळून तिला वापरली. बाहेर नेताना कोणी बघू नये म्हणून माझ्या मित्राने तिला बॉक्समध्ये भरलं आणि जिथे मुन्नाला फेकलं तिथेच आम्ही श्रेयालाही फेकलं आणि परत घरी आलो. श्रेया आणि मुन्नाच्या खुनाचा तपास लावण्यात जरी पोलिसांना यश मिळालं असलं तरी माधुरीच्या गायब होण्याचा छडा त्यांना लावताच येत नव्हता. माधुरी तांबेंच्या गायब होण्यामागे कुठल्याही ड्रग्ज माफिया किंवा पेडलरचा हात नव्हता हे सुद्धा स्पष्ट झालं होतं. त्यात प्रवीण इतक्या बेधडकपणे
माधुरीशी आपलं असलेलं अफेअर कबूल करत होता की त्याच्यावर काही शंकाच येत नव्हती. शंकेची सुई ही वारंवार जनार्दनकडे जात होती, पण पोलिसांकडे त्याचा काही पुरावाच नव्हता. त्यात विवेकने म्हणजे माधुरीच्या भावानं घोळ घालत पोलिसांची डोकेदुखी अजूनच वाढवली. हा व्हिडिओ माधुरीच्या भावानं व्हायरल केलाय. त्याआधी त्याने एक मुलाखत व्हायरल केली होती, ज्यात डिपार्टमेंटची बदनामी केली होती. आणि आता हा व्हिडिओ. कुणाला खरंच माहिती नाही माधुरी तांबेचं काय झालं? प्रवीण, खरं तर या व्हिडिओचं एक्सप्लेनेशन तुम्ही द्यायला हवं. काय झालं माधुरी तांबेचं? सर मला खरंच काहीच माहिती नाही. आमच्या दोघांचं रिलेशन संपलं होतं आणि मग तिनं बदली करून घेतली. ती का जॉईन झाली नाही मला खरंच काहीच माहिती. तसं असेल तर तुम्हाला सक्तीच्या रजेवर पाठवावं लागेल, कारण या व्हिडिओनुसार तुम्ही आरोपी आहात. ओके सर. बघाटे, थांबा. प्रवीणची सगळी माहिती काढा. तो कोणाबरोबर उठतो, कोणाबरोबर बसतो, त्याचे खास मित्र कोण, त्याचा फोन सर्व्हिलान्सवर टाका. मला त्याची सगळी माहिती आहे. आणि या माधुरीच्या नवऱ्याची पण माहिती काढा. माधुरी तांबेचा भाऊ, तो जरा जास्तच बोलतो, पण तिचा नवरा तो गप्प आहे. तो काहीच रिॲक्ट कसं करत नाही. माधुरी इतके दिवस लपून बसणं शक्य नाही. तिचा नक्कीच खून झालाय, पण तो कुणी केलाय, का केलाय हे कळत नाहीये. विवेक, याला गाठायला हवं. या सर. सर ही ती रूम होती आणि इथे मोबाईल ठेवला होता. मी जेव्हा कपाट उघडण्याचा प्रयत्न केला ना तेव्हा फोन खाली पडला आणि मग मला मिळाला. माधुरीने स्वतःच्याच घरात स्पाय कॅमेरासारखा मोबाईल का ठेवला असेल? प्रवीणशी लग्न व्हावं याचा पुरावा म्हणून की फुटेज दाखवून प्रवीणला ब्लॅकमेल करायचं होतं? सर असं काही नव्हतं. माधुरीला प्रवीणशी लग्न करायचं होतं. तुम्ही आमच्या मेहुण्याकडून ऐकलात ना, प्रवीण हो म्हणत होता, पण त्याच्या मनात लग्न करण्यासारखं काही नव्हतं. साहेब भाऊ, कोणत्या पुरुषाला आपल्या गळ्यात लोडणं हवं असतं? तुम्ही त्यात बघा ना, माधुरी ताई कोणाला तरी फोन लावायचा प्रयत्न करत होती, पण प्रवीण त्याला विरोध करत होता. साहेब, जो माणूस आपलं अफेअर उघड उघड बाहेर सांगतो तो बायकोला सोडून इतर कोणाला घाबरणार? ताईने त्याच्या बायकोला सांगू नये म्हणून प्रवीणनी तिचा काटा काढला असतो. तसं असेल तर मोबाईलमध्ये अजून व्हिडिओज असायला हवे. सर मी चेक करतो. हो, फोन द्या. एक मिनिट मागे जा. हा व्हिडिओ हा पाहू. हे हॉलमध्ये लोकेशन वाटतंय. एक मिनिट. बघाडे, बसा इकडे. थोडं तिरका बसा. हा मोबाईल घे. सेल्फी काढताय असं पकडा. पकडा मोबाईल. म्हणजे खुनी इकडनं मागून आला आणि त्याने माधुरीला इकडे पकडलं असेल आणि तिला खेचत खेचत इकडे नेलं असेल. बेडरूममध्ये नेलं असणार. बघाडे, बेडरूम पुन्हा एकदा सर्च करा. बघा काही ठोस पुरावा मिळतो. ओके साहेब. हां. सर ती तर गुरुची अंगठी आहे. काय हो सर, तुम्ही मला सक्तीच्या रजेवर पाठवलं होतं ना? ते मीडियासाठी. नवीन आहात का खात्यात? तुमच्यावर ऍक्शन घेतली दाखवायला नको? हात पाहू तुमचा. माझं भविष्य खूप छान आहे सर. नक्कीच, पण मला उलटा हात पाहायचा आहे. दोन्ही पंजे. गुरुचा खडा आहे ना हा? पाहू जरा. पण यांनी हे सिद्ध होत नाही की मी खून केलाय. पाहू. अरे, तुमची अंगठी पडली होती. मी तर अंगठी नाही वापरत. तरीही चमकून बोटात आहे की नाही चेक केली. 7 एप्रिलला तुम्ही मुंबईत आला होता. माधुरीलाही भेटला होता. हा त्याचा पुरावा.
योगायोगाने हा व्हिडिओ देखील 7 एप्रिलचाच आहे आणि तुमच्या मोबाईलचं लोकेशन पण. हो, मी आलो होतो मुंबईत माधुरीला भेटायला तिच्या घरी, पण तिच्या घराबाहेरच प्रवीणची बाईक दिसली, म्हणून तसाच घाबरून माघारी फिरलो. हो सर, उदय. हां सर, प्रवीण साहेबाचे डिटेल आले तर लालजी नावाच्या पॉलिटिशियन सोबत त्याचे घनिष्ठ संबंध आहेत. आणि सर दुसरा शेट्टी अण्णा, तो खारमध्ये एका बारचा मालक आहे, तोही त्यांचा मित्र आहे. आणि सर हे तिघे नेहमी लालजीच्या शहापूरच्या फार्म हाऊसवर जात असतात आणि मी तिकडचा पत्ताही आणला. गुड. इकडे रे. नमस्कार साहेब. नाव काय तुझं? माझं नाव पिंटू. म्या इथं केअरटेकर म्हणून काम करतो. माधुरी तांबेला ओळखतोस का? हां, माधुरी तांबे. ASI माधुरी तांबे. हां, म्हणजे माधुरी ताई होय. अहो त्या परवीन साहेब इथं यायच्या कधी कधी. तिथंच खून झालाय. हां इथेच फार्म हाऊसवर. हां काय सगळे पुरावे आहेत आमच्याकडे. खरं बोललास तर वाचशील, नाहीतर तूही तुझ्या प्रवीण साहेबांबरोबर आज जाशील. 10-12 वर्ष कुठे नाही गेली. हा तर बोला, कोणी आणि कसा खून केला माधुरी तांबेचा? नाही 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 साहेब. अहो इथं असलं काही बी घडलेलं नाही. मी खरं सांगतोय. अहो मी 24 तास असतोय इकडं. इथं काही घडलं असतं तर मला कळलं असतं की. डेड बॉडी सापडली आहे माधुरी तांबेची. सगळे पुरावे आहेत आमच्याकडे, बोललो ना तुला. बघा डे, गाडीतनं फोटो काढा बरं. सर कुठले फोटो? अच्छा तेच का जे कोणीतरी लपून काढलेले? हां, ज्याच्यामध्ये याचा फोटो आहे ना. ओके सर. आठ. काय आहे, एन्काउंटर करून टाकूया याचा इथे. कोण आहे दुसरं बघायला? नाही नाही साहेब, साहेब मी तुमचं पाया पडतो साहेब. बघा डे, या साहेब खरं खरं सांगतो तुम्हाला साहेब. बोल. म्हणजे असं तर माधुरी मॅडम आणि परवीन साहेब यांच्यात कधी भांडणं व्हायची नाहीत, पण त्या दिवशी ना लय मोठ्या मोठ्याने भांडणाचा आवाज यायला लागला, म्हणून तर मी बघायला गेलो. तू मला एकदाच सांग पाहिजे की तू माझ्याशी लग्न करणार आहेस की नाही. हे बघ, मी तुला सांभाळीन असं सांगितलं होतं, लग्न करायचं सांगितलं नव्हतं. सांभाळीन? हा, सांभाळीन म्हणजे काय? तू माझ्या मागे लागला होतास की डिवोर्स घे म्हणून मी अर्ज केला तर डिवोर्स घेते. तुझा प्रेम होतं मी माझ्या नवऱ्याला सोडून इथे आले आणि आता तू नाही म्हणतोय. अगं, प्रेम करण्यासाठी लग्न करायची गरज आहे का? हे बघ, ते मला काही माहित नाही. तू काहीही कर किंवा कसंही कर, पण तू डिवोर्स घेते ना, आपण लग्न करतो ना, हे फायनल बस. मी नाही करू शकत लग्न. का? तू का नाही लग्न करू शकत? त्याचं उत्तर हवंय मला. तुला कळतंय का तू काय बोलतेस? असा डिवोर्स घेऊ शकतो का आपण? का नाही घेऊ शकत? हा, तुला मजा वाटतं, लाज नाही वाटली? आता समजा डिवोर्स नाही घेतायत. बघ, मी तुला एकदाच आणि फायनल सांगते, आपण लग्न करतोय, नाही तर मी सुसाईड करून नोट लिहून ठेवेन तुझ्या नावाने. बस. अहो सर काय केलं तुम्ही? तू काळजी नको करू. मी तुला काढीन आता. अहो पण तरी पण कटर मशीन घेऊन. आणि मग माधुरी मॅडमच्या बॉडीचे तुकडे करून मॅन साहेबांनी ठाण्याच्या खाडीत टाकले. ठाण्याच्या गाडीत? होय साहेब. सर, हा खोटं बोलतोय. असं काहीच घडलं नाहीये. आता तुम्ही स्वतःची मान सोडवायला ही स्टोरी तयार केली असेल, पण कोर्टात सिद्ध व्हायला हवी ना. आणि समजा यांनी कोर्टात जबानी दिली तर हा मेंटली अनफिट असल्याचं मी, लालजीबाई आणि शेट्टी यांना कोर्टात सिद्ध करूच. त्याशिवाय जी मिसिंग आहे ती बॉडी जोपर्यंत सापडत नाही तोपर्यंत केसही स्टँड होत नाही. हे आपल्यालाही बरोबरच माहिती आहे. जोपर्यंत बॉडी मिळत नाही तोपर्यंत व्यक्ती मेली आहे असं सांगता येत नाही. बरं, ते हत्यारही पुरावा म्हणून त्याचे तुकडे झाले. आपल्या भोवतालचं जग बदललं की आपण कुठल्या ठिकाणावरून आलोय, कुठल्या परिस्थितीत वाढलोय, कुठल्या लोकांनी आपल्यासाठी काय काय प्रकारचे कष्ट घेतले आहेत याचा विसर आपल्याला पडतो. शेवटी त्याचा परिणाम तिच्या खुनात झाला. पुराव्याअभावी ही केस उभी राहू शकली नाही. माझी तुम्हा सगळ्यांना कळकळीची विनंती आहे की वेळीच सावध व्हा. आपल्या हातून असं काही चुकीचं कृत्य घडण्याआधी एकदा, फक्त एकदा आपल्या घरच्यांचा चेहरा आपल्या डोळ्यासमोर आणा.
बघा, तुमची चुकीच्या दिशेनं पडणारी पावलं जागच्या जागी थांबतील. मी अभिजित खांडकेकर आता तुमची रजा घेतो. पुन्हा भेटूया नवीन भागात नवीन केससह. तोपर्यंत तुमची आणि तुमच्या कुटुंबाची काळजी घ्या. घराबाहेर पडताना मास्कचा आणि सॅनिटायझरचा वापर निश्चित करा. पाहत रहा क्रिमिनल्स, चाहूल गुन्हेगारांची. जय हिंद, जय महाराष्ट्र.